नमस्कार. आज आपण गणपतीची लघु षोडशोपचार भावपूजा करणार आहोत. कमी वेळात होणारी ही पूजा तुम्हाला पूजेचे संपूर्ण समाधान नक्कीच देईल. एखादे आदरणीय पाहुणे आपल्या घरी आले तर त्यांचे स्वागत, आदर सत्कार वगैरे आपण करतो. त्यांना हात पाय धुवून आरामशीर बसायला सांगून पाणी वगैरे देऊन नंतर त्यांचे भोजन होते. त्याचप्रमाणे आज गणपती आपल्याकडे पाहुणे म्हणून येणार आणि आपण राजेशाही थाटामध्ये त्यांचा आदर सत्कार करणार आहोत. या आदर सत्कारालाच आपण पूजा असे म्हणतो. आज आपण जी पूजा करणार आहोत ती साधी कोरडी पूजा नाही, तर मनात भाव आणून, डोळ्यासमोर त्या त्या वस्तू आणून, त्या त्या क्रिया आणून आपण ती करणार आहोत. चला तर मग गणपती बाप्पांना आमंत्रण देण्याआधी इथे दिलेल्या यादीतील सर्व वस्तू शक्यतो घेऊनच बसा, म्हणजे पूजा चालू असताना खंड पडून रसभंग, भावभंग होणार नाही. ही यादी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. आता आपण पूजा सुरू करूयात. मी प्रत्येक उपचाराचे वर्णन करणार आणि नंतर त्याचा एक छोटासा मंत्र म्हणणार. तुम्ही तो उपचार अर्पण करत करत मनात मात्र तो उपचार प्रत्यक्ष गणपतीलाच वाहत आहोत अशी कल्पना करायची आहे. आणि ही कल्पना करताना भव्य दिव्य आणि सुंदर असे उपचार आपण मनात इमॅजिन करून ही पूजा करणार आहोत. आणि ही करत करत ही पूजा तुम्हाला नक्कीच एका ध्यानावस्थेत, एका सुंदर अशा भावावस्थेत घेऊन जाणार आहे. सर्वात आधी आपण गणेशाला वंदन करून गणपतीचं स्मरण करूया. ओम श्री महागणपतये नमः. शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये. गणपती बाप्पांची पूजा जरी करायची असेल तरी ती पूजा निर्विघ्न होण्यासाठी पुन्हा त्यांनाच विनंती करायची आहे. आपण गणपतीचं स्मरण करून हे कार्य निर्विघ्न पार पडावं, प्रसन्न वदनाने पार पडावं म्हणून आपण त्यांना विनंती केलेली आहे. आता यानंतर आचमन करूया. आचमन ही एक प्रकारची शुद्धी असते. पळीभर पाणी 3 वेळा तुम्ही प्यायचंय आणि 4थ्या वेळी खाली सोडून द्यायचंय. पळीभर पाणी घ्या, उजव्या हातावर घेऊन मंत्र संपला की प्यायचंय. ओम केशवाय स्वाहा. ओम नारायणाय स्वाहा. ओम माधवाय स्वाहा. आणि आता 4थ्या वेळी पाणी खाली सोडून द्यायचंय. ओम गोविंदाय नमः. आता आचमन झाल्यानंतर आता करायचा आहे प्राणायाम. प्राणायाम ह्याच्यासाठी करायचा आहे की प्राणायाम केल्याने आपल्या मनातील विचारांचे चक्र थांबून शरीरातील प्राणशक्ती सुरळीत होऊन आपलं मन, आपलं हृदय, आपलं शरीर देवाच्या आगमनासाठी तयार होईल. या हृदयाच्या सिंहासनावर आपण गणपतीला आमंत्रण देणार. त्याआधी हे सिंहासन प्राणायाम करून स्वच्छ करूया. ताठ बसून उजव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे. आपल्याला अनुलोम विलोम प्राणायाम करायचा आहे. ताठ बसून उजव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे. काही सेकंद रोखून ठेवायचा आणि डाव्या बाजूने सोडून द्यायचा. पुन्हा बाहेर काही सेकंद रोखून ठेवायचा. आता डाव्या नाकपुडीने सावकाश श्वास घ्यायचा आहे. परत काही सेकंद आत ठेवून उजव्या बाजूने सावकाश सोडून द्यायचा आहे. हा एक राऊंड पूर्ण होतो. आपण एक राऊंड इथे करणार आहोत, पण तुम्हाला जर वाटलं तर हा व्हिडिओ पॉज करून तुम्ही अजून काही राऊंड करू शकता. श्वास घ्या. ओम गम गणपतये नमः. श्वास रोखून ठेवा. ओम गम गणपतये नमः. डाव्या बाजूने सोडून द्या सावकाश. ओम गम गणपतये नमः. बाहेर रोखून ठेवा. ओम गम गणपतये नमः. आता उजव्या डाव्या बाजूने सावकाश आत घ्या. ओम गम गणपतये नमः. आता आत रोखून ठेवा. ओम गम गणपतये नमः. आणि दुसऱ्या बाजूने सावकाश सोडून द्या.
ॐ गं गणपतये नमः. आता हा प्राणायाम केल्यानंतर मनात निर्माण झालेली ही शांतता काही सेकंद फील करा. काही सेकंद या शांततेचा मुक्त अनुभव घ्या. आपलं मन पूर्ण रिकामं झालेलं आहे. काही वेळाने आपण गणपती बाप्पांना इथे आमंत्रित करणार आहोत. आता आपल्याला संकल्प करायचा आहे. संकल्प म्हणजे थोडक्यात आपण आज काय काय करणार आहोत त्याचा अजेंडाच. तसेच पूजेचे कारण काय, काळ आणि अवकाश म्हणजे टाइम आणि स्पेस मध्ये ही पूजा आपण नेमकी कुठे करणार ह्याचे उच्चारण करणे, ह्या सगळ्याला संकल्प म्हणतात. आपण खूप मोठा संकल्प न करता एक छोटासा किंवा लघु संकल्प करणार आहोत. मी सांगितल्यानंतर पळीभर पाणी घेऊन मंत्र पूर्ण होईपर्यंत थांबायचे आणि मंत्र झाला की ते पाणी सोडून द्यायचं. आणि आपल्यासाठी स्थान, मुहूर्त, वेळ सगळं काही आज गणेशच आहे. चला तर आपण हा संकल्प सुरू करूया. ओम गम गणपतये नमः. अद्य श्री गणेश शुभ काले, श्री गणेश शुभ मुहूर्ते, श्री गणेश पवित्र देशे, श्री गणेश पवित्र स्थाने. आता तुम्ही म्हणायचे माझ्या मागे. मम उपात्त दुरित क्षयद्वारा श्री महागणपती अनुग्रह सिद्ध्यर्थ श्री सिद्धिबुद्धी सहित श्री महागणपती प्रीत्यर्थ लघु षोडशोपचार पूजनम करिष्ये. आणि पाणी सोडून द्यायचं. आता प्रत्यक्ष पूजा सुरू होते. आजचे आपले सन्माननीय अतिथी गणपती बाप्पा, त्यांना आता आपण हाक मारणार. ते कुठून येणार? ते तर सर्वव्यापी, चराचरात भरून उरलेले, पण पाण्याने भरलेल्या सरोवरातून किंवा नदीतून पिण्यापुरते पाणी आपण छोट्याशा भांड्यात भरून घेतो. त्याचप्रमाणे या सर्वव्यापी गणपतीचा एक अंश आज आपल्या हृदयात आपण या सर्वव्यापी अस्तित्वामधून भरून घेणार. आणि त्यानंतर हृदयातील ही गणपतीची मूर्ती आपण आपल्या समोर असणाऱ्या मूर्तीमध्ये तिला उतरवणार, तिचे आवाहन करणार. त्यापूर्वी आपला हा लाडका, आपला हा प्रिय अतिथी गणपती बाप्पा दिसतो तरी कसा याची आपण जरा आठवण करणार. मनात त्याचे चित्र उभे करणार. यालाच म्हणतात ध्यान. आणि मग त्या गणेशाला आपण मनापासून हाक मारणार. आता डोळे मिटून मनात गणपतीचे चित्र उभे करा. मी त्याचे वर्णन करणार, तुम्ही ते चित्र उभे करा. गणपती लंबोदर, गजमुख, त्याला एकच दात आहे, दुसरा दात अर्धा तुटलेला आहे. गणपतीच्या डोक्यावर सुंदर सोन्याचा मुकुट आणि त्याच्या अंगावर सुंदर रत्नजडित अलंकार आहेत. गणपतीने लाल रंगाचे वस्त्र धारण केलेले आहे आणि गणपतीच्या खांद्यावर जांभळ्या रंगाचा सुंदर भरजरी शेला शोभत आहे. गणपतीच्या लालसर रंगाच्या कांतीवर कुठे कुठे चंदनाची किंवा रक्तचंदनाची उटी देखील दिसत आहे. गणपतीच्या मस्तकावर सुंदर लाल रंगाचा त्रिशूळ गंध आणि त्याच्यावर आडवं शुभ्र भस्मगंध दिसतंय. गणपतीचे सुपासारखे कान आहेत आणि ह्याला 4 हात आहेत. एका हातात पाश, दुसऱ्या हातात अंकुश, तिसऱ्या हातात तुटलेला दात किंवा मोदक आणि चौथा हात अभय मुद्रेमध्ये. असा हा गणपती, ह्याचे आपण स्मरण करूया. ओम एकदंतं चतुर्हस्तं
पाशमङ्कुशधारिणम् हरदं च वरदं हस्तैः बिभ्राणं मूषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तबाससं रक्तगन्धानुलिप्ताङ्गम् रक्तपुष्पैः सुपूजितम् शिवतनयवरिष्ठं सर्वकल्याणमूर्तिं परशुकमलहस्तं शोभितं मोदकेन अरुणकुसुममाला व्याललम्बोदरं तं मम हृदयनिवासं श्रीगणेशं नमामि मम हृदयनिवासं श्रीगणेशं नमामि श्रीगणेशं नमामि. असा हा गणेश आपल्या हृदयात प्रकट झाला आहे. जरा वेळ मन भरून त्याच्याकडे बघा आणि आता हातात आपल्या मुठीत अक्षता घेऊन त्या आपल्या हृदयाशी ठेवा. आपल्या हृदयाची गणपतीची ऊर्जा आपल्या हातातल्या अक्षतांमध्ये येऊ दे अशी गणपतीला प्रार्थना करा. आणि नंतर त्याच अक्षता आपण मूर्तीवर अर्पण केल्यानंतर तीच गणेश शक्ती, तेच गणेश तत्व या मूर्तीमध्ये संचारित होईल अशी गणपतीला विनंती करा. हे करताना घंटा किंवा शंख किंवा इतर कुठलेही वाद्य वाजवले तर अजूनच छान, पण वाद्य नसेल तरी काही हरकत नाही. मनातल्या मनात तुम्ही सनई चौघडा आणि वाटेल त्या वाद्याची कल्पना करू तर नक्की शकता. चला तर मग अक्षदांची मूठ छातीशी लावून आपण गणपतीला हाक मारूया, मनापासून हाक मारूया. हे गणेशा, हे देवाधिदेवा, ये माझ्या हृदयामध्ये आणि नंतर या मूर्तीमध्ये तुझे रूप घनीभूत कर. तुझे स्वागत असो, तुझे स्वागत असो. ओम गम गणपतये नमः. आगच्छ देव देवेश तेजो राशी जगत्पते क्रियमाणां मया पूजा गृहाण सुरसत्तम. श्री गणेशाय नमः. आवाहयामि. आवाहितो भव, स्थापितो भव, सुप्रसन्नो भव, वरदो भव. स्थिरासनं कुरु कुरु प्रसीद प्रसीद प्रसीद. आता वाद्याच्या गजरात, सनई चौघड्याच्या मंगल नादामध्ये गणपतीचं आगमन झालेलं आहे. पाहुणे घरात आलेले आहेत. आता घरातल्या सगळ्यांनी आपापली अनावश्यक कामे थांबवून पाहुण्यांच्या सरबराईला लागावं. पाहुण्यांना म्हणजे गणपतीला आपण आता आसन देऊया. आपली गणपतीची मूर्ती पाटावर किंवा चौरंगावर किंवा तुमच्या देव्हाऱ्यात असेल, पण मनात मात्र आपण एका सुंदर सिंहासनाची कल्पना करणार आहोत. पूर्णपणे सोन्याचे लखलखीत अनेक रत्न जडवलेले आणि ज्याला सुंदरशी मखमली गादी लावली आहे असे सिंहासन आपल्या समोर आहे अशी कल्पना करा. आणि अशी कल्पना करत करत गणपतीला अक्षता किंवा फूल व्हायचे. ओम गम गणपतये नमः. रत्नसिंहासनं समर्पयामि. गणपती बाप्पा आता रत्नसिंहासनावर निवांत विराजमान झालेले आहेत. आता आपण त्यांचे पाय धुणार आहोत. त्यालाच पाद्य असे म्हणतात. कैलास पर्वतावरून किंवा गणेश लोकातून हे गणपती आपल्यासाठी एवढा लांब प्रवास करून आलेले आहेत. प्रवासाने शिणलेले त्यांचे गोजीरवाणे लालसर गोबरे पाय आपण चांदीच्या ताटात ठेवून शुद्ध पाण्याने धुण्याची कल्पना करणार आहोत. आणि ही कल्पना करत करत पळीभर पाणी गणपतीच्या मूर्तीच्या पायावर सोडूयात किंवा शिंपडूयात. ओम गम गणपतये नमः. पाद्यम समर्पयामि. पाय धुतल्यानंतर आता गणपती बाप्पाचे हात धुयात. त्यासाठी पळीभर पाणी घेऊन
त्यात थोडस गंध किंवा हळद किंवा चंदन टाकून ते पाणी सुगंधित बनवूया. आणि हे पाणी गणपतीच्या हातावर टाकताना किंवा शिंपडताना अशी कल्पना करायची आहे. एका चांदीच्या नक्षीदार पेल्यात केशर, चंदन इत्यादी सुगंधी द्रव्य टाकलेले पाणी आपण गणपतीच्या दिव्य हातावर टाकतोय आणि त्यांचा हात धुवून देत आहोत. ओम गम गणपतये नमः. अर्घ्यम समर्पयामि. हात धुतल्यानंतर आता गणपतीला पिण्यासाठी थोडंसं पाणी देऊयात. अगदी थोडं, कारण नंतर लवकरच भोजन करायचं आहे. आता पळीभर शुद्ध पाणी गणेशाच्या मुखाच्या समोर धरायचे आणि गणपती ते पाणी पितायत अशी कल्पना करून नंतर ते खाली सोडून द्या किंवा तीर्थ म्हणून पिले तरी चालते. कल्पना करूया, एका सुवर्णाच्या चषकातून खायचा कापूर, विलायची, वाळा वगैरे सुगंधी द्रव्य टाकून सुगंधित केलेलं हे शुद्ध पाणी आपण गणपती बाप्पांना देत आहोत आणि गणपती देखील त्याचा घोटाघोटाने आनंदाने आस्वाद घेत आहेत. ओम गम गणपतये नमः. मुखे आचमनीयम समर्पयामि. गणपती आता जरा ताजेतवाने झालेत. आता झाली शाही स्नानाची वेळ. गणपतीला आता बालभावानं पाहिजे. आपला लाडका गणेश बाळ त्याला प्रेमाने न्हाऊ माखू घालायचे. गणपतीची मूर्ती ताम्हणात घेऊन साध्या पाण्याने आधी अंघोळ घालायची आहे. पण कल्पना मात्र अशी करायची आहे, एका भव्य शुभ्र अशा स्नानगृहामध्ये एक छान कमळाच्या आकाराचं असं एक सुंदरचं आसन, संगमरवराचा चौरंग आहे, त्यावर गणपती बसली आहेत आणि आजूबाजूला चांदीच्या घंगाळांमधून, चांदीच्या घागरीमधून पवित्र नद्यांचं पाणी, पवित्र समुद्राचं पाणी, पंचामृत वगैरे ठेवलेलं आहे आणि स्वतः पार्वती माता तिच्या सख्यांसह गणपतीला अंघोळ घालत आहेत. तर आता आपण शुद्ध पाण्याने स्नान घालूया. गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधि कुरु. गंगा सिंधु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्रतनया चर्मण्वती वेदिका क्षिप्रा वेत्रवती महासुरनदी ख्याता जया गंडकी पूर्ण पुण्यजलैः समुद्रसहिता कुर्वन्तु मे मंगलम. गणपती बाप्पांना छान नद्यांच्या पाण्याने अंघोळ घातली आहे. आता पंचामृताने अंघोळ घालायची. आता तुमच्याकडे असलेलं पंचामृत गणपतीला घालायचे. पंचामृत स्नानम समर्पयामि. पयोदधिघृतं चैव शर्करा मधुसंयुतं पंचामृतं मया नीतं स्नानार्थं प्रतिगृह्यताम्. ओम गम गणपतये नमः. आता पंचामृत स्नानानंतर परत शुद्ध पाणी घालूया आणि हे पाणी कल्पना करूया की हे पाणी थोडंसं गरम केलेलं, त्याच्यात नागरमोथा वगैरे सुगंधी द्रव्य टाकलेले आहेत आणि गणपतीला आपण त्याने स्नान घालत आहोत. पंचामृत स्नानांतरेण शुद्धोदक स्नानं समर्पयामि. ओम आपोहिष्टामयो भुवस्तान ऊर्जे दधातन महेरणाय चक्षसे यो वः शिवतमोरस्तस्य यत भाजयते हनः उशतीरिव मातर तस्मा अरङ्गमामपो यस्य क्षयाय जिन्वथ आपूजन यथाचन. शुद्धोदक स्नानं समर्पयामि.
आता ही अशी साग्र संगीत अंघोळ किंवा स्नान झाल्यानंतर गणरायाची सुकुमार लालस कांती अधिकच तेजस्वी दिसते आहे. आता यानंतर तुम्हाला इच्छा आणि वेळ असेल तर हा व्हिडिओ जरा पॉज करून गणपती अथर्व शीर्षाने गणपतीला तुम्ही अभिषेक देखील करू शकता. ओम गम गणपतये नमः. आता स्नान पूर्ण झालंय. आता बाप्पाचं अंग छानपैकी पुसून, डोकं बिकं अगदी ह्या बाळाचं पुसून त्याला आपण सिंहासनावर बसवूयात आणि या बाळाला वस्त्र नेसूयात. तुमच्याकडे कापसाचं वस्त्र किंवा खरं छोटंसं वस्त्र असेल किंवा तेही नसेल तर फूल किंवा अक्षता आपण गणपतीला अर्पण करणार आहोत वस्त्राच्या रूपाने. आणि हे अर्पण करताना कल्पना मात्र अशी करायची आहे, आपण गणपती बाप्पाला लाल रंगाचा, सोनेरी जरी काठाचा, सुंदर रक्तांबर रेशमाचा गणपतीला अर्पण करत आहोत. आणि उत्तरीय म्हणून एक सुंदर असा झगझगीत जांभळा किंवा निळा शेला गणपती बाप्पांच्या खांद्यावरून आपण टाकत आहोत. सर्वभूषाधिके सौम्ये लोकलज्जा निवारणे मयोपपादिते तुभ्ये वाससी प्रतिगृह्यताम्. ओम गम गणपतये नमः. वस्त्रम उपवस्त्रम च समर्पयामि. आणि आता वस्त्रानंतर गणपतीला जानवं घालूयात. त्यालाच यज्ञोपवीत असे म्हणतात. सुंदर शुभ्र धाग्यांनी मऊ मऊ असं जानवं आपण गणपतीला घालणार आहोत. तुम्ही कल्पना करताना मोत्याचं किंवा सुंदर मण्यांचं जानवं आपण गणपतीला घालतोय अशी कल्पना देखील करू शकता. ओम गम गणपतये नमः. यज्ञोपवीतम समर्पयामि. आता गणपतीला गंध लावायची वेळ झालीये. तुमच्याकडे जे काय असेल गंध, चंदन किंवा अष्टगंध किंवा कालवलेलं कुंकू गणपतीला काळजीपूर्वक गणपतीच्या कपाळाला लावायचे आणि त्यानंतर हळद, कुंकू, गुलाल वगैरे देखील अर्पण करायचे. आणि कल्पना करायची, गणपतीच्या कोमल शरीरावर हळुवार हाताने आपण रक्तचंदनाची उटी लावतोय. गणपतीच्या कपाळावर रक्तवर्ण गंधाचा त्रिशूळाच्या आकाराचा तिलक आणि त्याच्यावर शुभ्र भस्माचं आडवं पुंड्र लावतो आहे. गणपतीच्या पायावर आपण गंधाने सुंदर स्वस्तिक आणि अनेक प्रकारची नक्षी देखील आपण काढत आहोत अशी कल्पना करायची आहे. श्रीखंडम चंदनम दिव्यम गंधाढ्यम सुमनोहरम विलेपनम सुरश्रेष्ठ चंदनम प्रतिगृह्यताम्. ओम गम गणपतये नमः. विलेपनार्थे चंदनम गंधम च समर्पयामि. आता वेळ झालीये गणपतीला फुले आणि दुर्वा व्हायची. गणपतीच्या मूर्तीला शोभतील इतकीच फुले आणि दुर्वा आपण मूर्तीवर वाहणार आहोत आणि बाकीची गणपतीच्या पायाशी ठेवणार आहोत. आणि कल्पना करायची आहे, एक सुंदरशी माळ लाल लाल कमळांची, मध्ये मध्ये हिरव्या हिरव्या दुर्वांच्या जुड्या गुंफलेल्या अशी ती माळ गणपतीच्या गळ्यात आपण घालत आहोत. गणपतीच्या डोक्यावर, त्यांच्या मुकुटावर गुलाब, चाफा, जास्वंद वगैरे फुलांचे गुच्छ आणि दुर्वांच्या हिरवे हिरवे तुरे गणपतीच्या मस्तकावर आपण वाहत आहोत. नाना प्रकारची फुले म्हणजे शेवंती, जाई, जुई, कण्हेर, भगव्या देठांचे नाजूक पारिजात, वेगवेगळ्या पत्री गणपतीच्या फुलांपेक्षा देखील कोमल पायावर आपण वाहत आहोत. अधूनमधून गणपतीच्या संपूर्ण अंगावर पुष्पवृष्टी होत आहे. सेवंतिका चंपक पाटलाब्जैः
पुन्हा गजाति करवीर रसाल पुष्पैः बिल्वप्रवाल तुलसी दलमालतीभिः त्वां पूजयामि गणेश्वर मे प्रसीद. माल्यादीनि सुगन्धीनि मालत्यादीनि वै प्रभो मया हृतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यताम्. ॐ गं गणपतये नमः. पुष्पाणि समर्पयामि. यानंतर आपण एक छोटीशी पुष्प अर्चना करणार आहोत. गणपतीची 12 नावे मी उच्चारणार आहे आणि त्या प्रत्येक नावासोबत तुम्ही अतिशय मनापासून अतिशय प्रेमाने एक फूल किंवा दुर्वा किंवा अक्षता गणेशाच्या चरणी वाहायची आहे. ओम गम सुमुखाय नमः. ओम गम एकदंताय नमः. ओम गम कपिलाय नमः. ओम गम गजकर्णकाय नमः. ओम गम लंबोदराय नमः. ओम गम विकटाय नमः. ओम गम विघ्नराजाय नमः. ओम गम गणाधीपाय नमः. ओम गम धूम्रकेतवे नमः. ओम गम गणाध्यक्षाय नमः. ओम गम भालचंद्राय नमः. ओम गम गजाननाय नमः. पुष्प अर्चनेनंतर आता धूप दाखवायची वेळ झाली. आपण गणपती बाप्पांना मस्तपैकी सजवलंय. सुंदर वस्त्र, अलंकार, पुष्प. आणि आता गणपतीचे मन प्रसन्न करण्यासाठी आपण सुंदर सुगंधाची योजना करूया. सुंदरसा धूप लावूया. आपल्याकडची उदबत्ती किंवा धूप लावून गणेशाला ती दाखवा. गणेशाच्या मूर्तीभोवती 3 वेळा फिरवून उजव्या किंवा डाव्या साईडला ठेवून द्या आणि कल्पना करूया. सुंदर सुंदर अशा चांदीच्या किंवा तांब्याच्या किंवा मातीच्या धूपदाण्यांमधून सांबराणी, गुगळ, राळ इत्यादी धूप, त्यात चंदन, मोगरा, कस्तुरी इत्यादी गंध मिसळलेले आणि घंटा वाजवत आपण तो धूप गणपतीच्या चारी बाजूंनी फिरवत आहोत. त्या सुगंधाने गणपती बाप्पा प्रसन्न होऊन मस्तक डोलावतात. त्यांच्या मुकुटाला लावलेली लहान लहान घुंगरं सुंदरसा ऋणझुणू नाद करू लागतात. गणपतीच्या मस्तकावर पाझरणाऱ्या मधावर आणि आपण पूर्वी वाहिलेल्या फुलांवर रुंजी घालणारे काही भुंगे तिथं होते. ते गणपतीच्या या मस्तक हलवण्यामुळे आणि त्या घुंगरांच्या ऋणझुणू नादामुळे अचानक उडतात. पण आजूबाजूला पसरलेल्या धुरामुळे ते पुन्हा त्याच फुलांवर आणि पुन्हा गणपतीच्या मस्तकावर जाऊन बसतात. वनस्पतिरसूद्भूतो गंधाट्यो गंध उत्तमः आघ्रेयं सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्यताम्. ॐ गं गणपतये नमः. धूपम् आघ्रापयामि. दीप यानंतरचा उपचार आहे दीप. आपल्याकडील निरांजन पेटवून दीप दाखवायचा आहे. निरांजन हे गणपतीच्या मूर्तीभोवती वर्तुळाकार असं 3दा फिरवायचंय आणि शेवटी एकदा पायापासून सरळ रेषेत मस्तक आणि मस्तकापासून सरळ रेषेत पुन्हा पायापर्यंत न्यायचंय. आणि आपण कल्पना करूया, एक सोन्याची पंचारती
त्याला लाल लाल माणिक जडवलेले, त्या पंचारतीमध्ये 5 वाती आणि 5 ज्योती आपण घंटा वाजवत गणेशाच्या भोवती फिरवत आहोत. त्या ज्योतींच्या प्रकाशात गणपतीच्या अंगावरील अलंकारातील खडे, त्याच्या मुकुटातील हिरे चमचम चमकत आहेत, लखलखाट होत आहे. आणि मध्येच गणपतीचे करुणेने प्रेमाने भरलेले डोळे देखील चकाकत आहेत. आणि आपण हा दीप गणपतीच्या भोवती साज्यं सुवर्ति संयुक्तं वह्निना योजितं मया दीपं गृहाण देवेश त्रैलोक्यं तिमिरापः ॐ गं गणपतये नमः. दीपं दर्शयामि. दीप दाखवल्यानंतर आता वेळ झाली आहे नैवेद्याची. आपल्याकडे असलेला मोदक, गुळ खोबरे, साखर, पेढे जो काही नैवेद्य असेल तो आता मंडल करून गणपतीच्या समोर ठेवायचा आहे आणि त्याला पाणी फिरवायचं. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. आपो ज्योतिरसोमृतं ब्रह्म भूर्भुवस्वरोम अमृतमस्तु अमृतोपस्तरणमसि स्वाहा सत्यं त्वर्तेन परिशिंचामि. आता पाणी फिरून झाला असेल तर नैवेद्यामधून 5 छोटे छोटे घास आपण गणपतीला मुखाजवळ नेऊन खाऊ घालत आहोत अशी फक्त कल्पना करायची आहे आणि ऍक्शन करायची आहे. ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा. आता गणपती नैवेद्य ग्रहण करतील. आपण मनात कल्पना करायची आहे. मोठमोठी सोन्या चांदीची पात्रे, त्यामध्ये 56 भोग, नाना प्रकारची व्यंजने, नाना प्रकारच्या मिठाया, अनेक फळे, अनेक पेये गणेशाला आपण अर्पण करत आहोत. समोर गणपतीचे आवडते लाडू आणि गणपतीचे आवडते मोदक अनेक प्रकारचे समोर ठेवलेले आहेत आणि गणपती त्यांचा मनसोक्त आस्वाद घेऊन तृप्त होत आहेत. शर्करा खंड खाद्यानि दधी क्षीर घृतानि च आहारं भक्ष्य भोज्यं च नैवेद्यं प्रतिगृह्यताम्. ओम गं गणपतये नमः. नैवेद्यं समर्पयामि. आता गणपतीचं भोजन झालंय. आता वेळ झालीये देवाला तांबूल द्यायची, विडा द्यायची. आपण समोर पानाचा विडा जर असेल तर त्या भोवती पाणी फिरूया किंवा नुसती अक्षता वाहूया आणि कल्पना करूया. उत्तम प्रतीचा काथ, चुना वगैरे लावून त्याच्यामध्ये विलायची, कापूर, कंकोळ, खोबरं इत्यादी सुगंधी द्रव्य टाकून सुंदर पद्धतीने बनवलेले हे हिरवे हिरवे विडे एका सुंदरशा चांदीच्या पात्रात ठेवून आपण ते पात्र गणपतीच्या पुढे करूयात. गणपती बाप्पा त्यातील 1-2 विडे आपल्या सोंडेने उचलून मुखात टाकतील आणि तांबूलाचा मनसोक्त आस्वाद घेतील. पूगी फल संयुक्तम नागवल्ली दलैर्युतम कर्पूर चूर्ण संयुक्तम तांबूलम प्रतिगृह्यताम्. महानिरांजन दीप हा उपचार आपण आता अर्पण करणार आहोत. इथे तुम्हाला जर वेळ असेल तर हा व्हिडिओ पॉज करून आरती करून घ्यायची किंवा वेळ नसेल तर फक्त निरांजन एकदा ओवाळून नंतर कापूर पात्रामध्ये कापूर लावून ते देखील गणपतीला ओवाळायचं आहे आणि कल्पना करायची आहे कापुराच्या सुगंधी आणि केशरी पिवळ्या अशा त्या ज्वालेत गणपतीचं नयन मनोहर रूप साठवून घ्यायचंय.
गणपतीचे चमकणारे डोळे, त्याचे ते करुणेने भरलेले डोळे, आणि आपण या कापरासारखं आपलं मन देखील शुद्ध सुवासिक असं होऊ दे, अशी गणपतीला प्रार्थना करायची आहे. कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि. ॐ गं गणपतये नमः. आनन्दकर्पूरनीराञ्जनदीपं समर्पयामि. आणि यानंतर गणपतीला अक्षता, फुलं वगैरे मंत्रपुष्पांजली म्हणून व्हायचे. आता यानंतरचा उपचार म्हणजे प्रदक्षिणापूर्वक नमस्कार. आपल्याला शक्य असेल तर मूर्तीभोवती किंवा स्वतः भोवती प्रदक्षिणा करून साष्टांग नमस्कार करायचा आहे. पण शक्य नसेल तर मनात तशी कल्पना करून हात जोडून मनोभावे गणेशाला वंदन करायचे. गणपती समोर पूर्ण शरणागत व्हायचे. हे गणपती बाप्पा, तुझ्या निर्गुण निराकार रूपातून आज आमच्यासाठी तू सगुण रूप धारण करून आमच्या घरी आलास, आमची पूजा स्वीकार केलीस. तुझ्या करुणेला अंत नाही. अशीच तुझी कृपा सतत राहू दे आणि तुझा विसर कधीही पडू न दे. तूच आमचं सर्व काही आहेस, तुझ्याशिवाय दुसरा आधार नाही. अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् कारुण्यभावेन रक्ष रक्ष परमेश्वर. तस्मात् कारुण्यभावेन रक्ष रक्ष गणेश्वर. आता पूजा समाप्त होत आहे. हातात थोडेसे पाणी घेऊन किंवा पळीमध्ये थोडेसे पाणी घेऊन त्याच्यात किंचित अक्षता टाकून हा मंत्र पूर्ण झाला की ते पाणी सोडून द्यायचे. मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं गणेश्वर यत्पूजितं मया देव परिपूर्णं तदस्तु ते. आवाहनं न जानामि विसर्जनं पूजां चैव न जानामि क्षमस्व गणाधिप. अनेन पूजनेन श्री महागणपती सुप्रसन्नो भवतु. हरि ओम तत्सत. आणि पळीभर पाणी सोडून द्यायचे. आता पूजा समाप्त होत आहे. यानंतर सगळ्यांनी मनोभावे गणपतीला नमस्कार करायचा आहे. ओम गम गणपतये नमः. यान्तु देवगणाः सर्वे पूजामादाय मामकीम् इष्टकामसमृद्ध्यर्थं पुनरागमनाय च. हरि ओम तत्सत्. हरि ओम तत्सत्. हरि ओम तत्सत्.